Hello friends, hope you all are doing well. In my last video, we have seen 7 elements for living healthy and stable life. आपण पाहिले की ध्यान, प्राणायाम, व्यायाम, योग साधना, आहार, आपली दिनचर्या आणि आपले सभोवताल हे घटक आपल्या जीवनात खूप खूप महत्वाचे असे कार्य करतात. आपल्या जीवनाला सत्मार्गाला लावण्यासाठी यांचा खूप मोठा वाटा असतो. तर मित्रांनो, आजपासून आपण यातील एक एक घटक खोलवर समजून घेऊयात. सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात आपले सभोवताल या घटकापासून. मित्रांनो, मी आपले सभोवताल या घटकापासून सुरुवात करते, कारण हा घटक मला आपल्या आध्यात्मिक प्रवासातील पाया वाटतोय. कारण मित्रांनो, तुम्ही स्वतःच विचार करून पाहिलात तर तुम्हालाही कळेल की कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी किंवा कोणतेही लहान मोठे कार्य करण्यासाठी देखील आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. एक उदाहरण म्हणून सांगते. आपण शाळेत असताना किंवा कॉलेजात असताना आपल्या परीक्षेच्या वेळीच जर नेमके घर पाहुण्यांनी गच्च भरले तर त्यावेळी आपले लक्ष अभ्यासात लागत नसे. त्यावेळी बस असेच वाटायचे की कसेही करून ही परीक्षा लवकरात लवकर आटपावी आणि पाहुण्यांसोबत आपण मस्त मौज मजा करावी. परंतु याऐवजी जर घरात छान एकांत असेल तर अभ्यासात मन रमायचे आणि परीक्षेत छान गुण मिळावेत म्हणून आपण अजूनच प्रयत्नशील राहून अभ्यास करायचो. हे होते एक जेनेरिक एक्झाम्पल. पण जीवनाच्या या प्रवासात प्रत्येकाच्या सिच्युएशन नुसार, आवडीनुसार त्यांचे ध्येय बदलत जाते. पण कर्म कोणतेही असो, त्या कर्माला आपण किती निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करू शकतो हे कितीतरी अंशी आपल्या सराउंडिंग वर अवलंबून असते. आपण हे रिलेशन पुढील पद्धतीने समजू शकतो. जसे की जर आपले सराउंडिंग आपल्या ध्येयासाठी प्रतिकूल असेल तर आपले ध्येय साध्य होण्याची शक्यता 0 ते 20% असू शकते. उदाहरण देऊन समजवायचे झाले तर, सपोज एक मुलगी आहे जी अभ्यासात खूप हुशार आहे. तिचे स्वप्न आहे की तिला मोठेपणी खूप अभ्यास करून डॉक्टर बनायचे आहे. तिचे स्वप्न साध्य करण्यासाठी ती खूप जीवापाड मेहनत करते, अभ्यास करते. पण अचानक तिच्या लग्नासाठी आलेले एक स्थळ तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकते. तिचे आई वडील ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे ते हा विचार करून तिचे लग्न लावून देतात की डॉक्टरीच्या शिक्षणाला एवढा पैसा लावण्यापेक्षा घरी बसून आलेल्या स्थळाशी तिचे लग्न लावून दिले तर आपण आपली जबाबदारी पार पाडू. ती मुलगी देखील आपले सर्व स्वप्न धुळीला लावून आई वडिलांची परिस्थिती समजून घेऊन लग्न करून सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात आपले आयुष्य खर्ची करते. तर मित्रांनो, इथे तिचे सराउंडिंग अर्थात तिचे आई वडील हे होत ज्यांनी तिच्या ध्येयाच्या मार्गात लग्नरूपी अडथळा निर्माण केला आणि ती तिच्या स्वप्नांपासून वंचित राहिली. पण या उलट जर आपले सराउंडिंग आपल्या ध्येयाला अनुकूल असेल तर आपण आपले ध्येय साध्य करू शकण्याची शक्यता 80 ते 90% असू शकते. या स्टेटमेंटला देखील उदाहरण देऊन समजूयात. या आतील उदाहरणातील मुलगी जिला डॉक्टर बनायचे आहे, जी खूप मेहनती आणि अभ्यासात हुशार देखील आहे आणि मागील उदाहरणाप्रमाणेच तिच्यासाठी घरी बसल्या लग्नासाठी स्थळ चालून आलेले आहे. पण यावेळी तिच्या आई वडिलांनी तिच्या ध्येयासाठी स्टँड घेतलाय. त्यांनी मुलीच्या लग्नाला प्राथमिकता न देता तिच्या स्वप्नांना प्राथमिकता दिली आणि आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसताना देखील तिचे डॉक्टरीचे शिक्षण करून तिला तिच्या पायावर उभे केले. तर मित्रांनो, इथे देखील तिची परिस्थिती सारखीच होती. पण तिचे जे सराउंडिंग होते अर्थात तिचे आई वडील यावेळी तिच्या ध्येयाला अनुकूल अशा विचारांचे होते आणि म्हणून ती तिचे स्वप्न साकार करू शकली. म्हणून मित्रांनो, कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या सराउंडिंगचा खूप इम्पॅक्ट पडत असतो आणि
यावेळी आपण तर आपल्या जीवनाच्या सर्वोत्कृष्ट ध्येयाविषयी बोलत आहोत. आपण आपल्या जीवनाच्या अंतिम ध्येयाच्या प्रवासात आहोत. म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम आपल्या सभोवतालाविषयी बोलणे आणि समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मला वाटते. मित्रांनो, आपल्याला जर आपली आध्यात्मिक प्रगती साध्य करायची असेल, तर आपल्याला आपल्या सभोवतालाचे व्यवस्थितरित्या विश्लेषण अर्थात ॲनालिसिस करावे लागेल. आपल्या सभोवतालाच्या अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीला, लोकांना, विचारांना, कर्मांना पडताळून पाहावे लागेल. म्हणूनच आपण समजून घेऊयात की आध्यात्मिक ध्येय साध्य करण्याच्या मार्गातील अनुकूल व प्रतिकूल घटक ते कोणते. सर्वप्रथम आपण आपले सभोवताल समजून घेऊयात. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीचा संबंध दैनंदिन जीवनात साधारणतः त्याच्या घर, कुटुंब, ऑफिस आणि तेथील कलिग्स, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, नातेवाईक यांच्याशीच येत असतो. अर्थात तेच त्याचे सभोवताल असते. म्हणूनच आध्यात्मिकतेसाठी लागणारी अनुकूलता अथवा जिला टाळण्याची गरज आहे अशी प्रतिकूलता या घटकांवर आधारित असते. कारण म्हणतात ना, we are the average of 5 persons or 5 things on which we spend maximum time of our day. अर्थात आपण ज्या लोकांसोबत किंवा ज्या गोष्टींवर जास्तीत जास्त वेळ घालवू, त्याप्रमाणेच आपली मानसिकता देखील बदलत जाते. म्हणतात ना, जैसे संगत वैसी रंगत. जर आपल्या सोबती सतत असणारे हे लोक आध्यात्मिकतेचे महत्व समजतच नसतील आणि फक्त सांसारिक सुखातच आपले सुख मानत असतील, जर ते मायेच्या जाळ्यात अडकलेले असतील, अलौकिक भोग प्राप्तीस जर त्यांचे लक्ष असेल, तर मग आपली मानसिकता देखील हळूहळू तशीच बनत जाईल आणि आपण देखील त्यांच्यासारखेच आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय विसरून आपले सुंदर मनुष्य जीवन व्यर्थ घालवून टाकू. पण या उलट जर आपल्या सभोवताली आध्यात्मिक वातावरण असेल, आपल्या घरातील लोक आणि वातावरण धार्मिक असेल, सर्वांमध्ये आपापसात प्रेम असेल, आदर असेल आणि आपले मित्रमंडळी, नातेवाईक देखील आध्यात्मिक मार्गाचे महत्व समजत असतील, जर आपले पती किंवा पत्नी, आई वडील, सासू सासरे आपल्याला आध्यात्मिकतेच्या मार्गावर चालण्यास प्रोत्साहित करत असतील, तर आपण नक्कीच आपल्या सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना देखील आध्यात्मिक प्रगती साध्य करू शकतो आणि आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. तर मित्रांनो, हा असतो आपल्या सभोवतालाचा प्रभाव. म्हणूनच आपल्याला आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करण्याआधी आपले सराउंडिंग तपासून पाहणे खूप आवश्यक आहे. ह्यापुढे तुम्ही देखील तुमच्या सभोवतालाचे व्यवस्थितरित्या विश्लेषण करा आणि जरी तुमचे सभोवताल आपल्या ध्येयासाठी प्रतिकूल आहे असे वाटत असले, तरी तुमचा एक खास आध्यात्मिक सोबती शोधा, जो तुमच्या अंतःकरणात नेहमीच वास करत असतो. होय मित्रांनो, तुम्ही तुमच्या अंतःकरणात असलेल्या परमेश्वरालाच आपला सोबती बनवून हा प्रवास सुरू करा. मग हळूहळू तो तुमचा आंतरिक सोबतीच तुमचे बाह्य सभोवताल तुमच्या अनुकूल करण्यात सहाय्यक ठरेल. नक्की प्रयत्न करून पहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्स फॉर वॉचिंग. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक यू.